नमस्कार मित्रांनो, जॉब अलर्ट आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. कंबाईन ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन 2024 संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2024साठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. एकूण 17,727 जागेसाठी भरती केली जाणार आहे. सर्वात मोठी भरती असणार आहे. कोणत्या पदासाठी भरती केली जाणार आहे आणि शैक्षणिक पात्रता काय असणार आहे ह्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया. तर अर्ज सुरू होण्याचा कालावधी बघूया. डेट ऑफ द सबमिशन ऑनलाईन 24 जूनपासून ॲप्लिकेशन चालू झालेलं आहे. शेवटची तारीख असणार आहे 24 जुलै. 24 जुलैपर्यंत तुम्ही ते अप्लाय करू शकता. त्याचबरोबर एक्झामिनेशन टेंटेटिव्ह डेट दिलेली आहे. टेंटेटिव्ह डेट फॉर टियर 1 एक्झाम. टियर 1 ही एक्झाम तुमची सप्टेंबर-ऑक्टोबर 2024मध्ये होऊ शकते आणि टियर 2 एक्झाम डिसेंबर 2024ची तारीख दिलेली आहे. आता कोणत्या पदासाठी भरती केली जाणार आहे तर लेवलनुसार पद आहे. लेवल 7साठी म्हणजे ज्या पोस्टसाठी लेवल 7चं पे होणार आहे ते पदं आहेत असिस्टंट सेक्शन ऑफिसर, इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स, इन्स्पेक्टर आणि सब इन्स्पेक्टर. वेगवेगळ्या मंत्रालयाच्या विभागामध्ये हे पदं भरले जाणार आहेत. पे लेवल 7चं असणार आहे तुम्हाला जो 44,900 ते 1,42,400 पर्यंत तुम्हाला ते पेमेंट मिळू शकतो या पदासाठी. त्याचबरोबर एज लिमिट आहे 18 ते 30 वर्ष वय दिलेलं आहे आणि जे उमेदवार कॅटेगरीमध्ये येतात जसं SC ST ना वयात 5 वर्ष सवलत देण्यात आलेली आहे. OBCना 3 वर्ष सवलत देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर लेवल 6चे जे पद असणार आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसर, एक्झिक्युटिव्ह असिस्टंट, रिसर्च असिस्टंट, डिव्हिजनल अकाउंटंट, सब इन्स्पेक्टर, ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर अँड ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर इत्यादी पदासाठी भरती होणार आहे. ह्या पदांसाठी लेवल 6चा पेमेंट तुम्हाला मिळू शकतो जो 35,400 ते 1,12,400च्या दरम्यान असू शकतो. त्याचबरोबर तिथे एज लिमिट आहे कमीत कमी 18 वर्ष, मॅक्झिमम 30 वर्ष जनरल कॅटेगरीसाठी. कॅटेगरीनं वयात सवलत असणार आहे. त्याच्यानंतर जे पद असणार आहे ते लेवल 5चे ऑडिटर्स अँड अकाउंटंट ह्या पदासाठी भरती केली जाणार आहे. लेवल 5चा पे तुम्हाला मिळू शकतो 29,200 ते 92,300 पर्यंत पेमेंट मिळतो. 18 ते 27 वर्ष लिमिट दिलेली आहे. एज लिमिट कमीत कमी 18, मॅक्झिमम 27 वर्ष असणार आहे जनरल कॅटेगरीसाठी. त्याच्यानंतर जे पद असणार आहे ते लेवल 4साठी असणार आहे जसं की पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, अप्पर डिव्हिजन क्लार्क आहे, सिनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहे. त्याच्यानंतर टॅक्स असिस्टंट, सब इन्स्पेक्टर्स इत्यादी पदासाठी भरती केली जाणार आहे. लेवल 4चा पेमेंट तुम्हाला इथे मिळू शकतो जो 25,500 ते 81,100च्या दरम्यान पेमेंट असू शकतो. एज लिमिट आहे 18 कमीत कमी आणि 27 वर्ष मॅक्झिमम जनरल कॅटेगरीसाठी आणि कॅटेगरीनं वयात सवलत देण्यात आलेली आहे. तर ह्या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे हे आपण सर्व जे पद बघितले सेक्शन ऑफिसरपासून ते टॅक्स असिस्टंटपर्यंत. तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता बघूया. ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर ह्या पदासाठी काय शैक्षणिक पात्रता आहे. बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी, कुठल्याही शाखेचा पदवीधर किंवा ॲटलिस्ट 60% मार्क्स इन मॅथमॅटिक्स ॲट 12th स्टँडर्ड्स किंवा 12वीला 60% मार्क्स मॅथ्समध्ये असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही इथे स्टॅटिस्टिकलमधले पदवीधारक असेल तरी ह्या पदासाठी अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर बाकीचे जे सर्व पदं आहेत त्यासाठी ऑल अदर पोस्टसाठी काय शैक्षणिक पात्रता आहे. बॅचलर डिग्री फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर इक्विव्हॅलेंट कुठल्याही शाखेची पदवी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ह्या पदासाठी अप्लाय करू शकता स्टॅटिस्टिक्स सोडून. त्यानंतर ॲप्लिकेशन फीज किती असणार आहे तर ॲप्लिकेशन फीज असणार आहे फीज पेएबल ₹100 फक्त ₹100 ॲप्लिकेशन फीज आहे. त्याचबरोबर महिला उमेदवार SC ST PWD कॅन्डिडेट, एक्स सर्व्हिसमॅन म्हणजे माजी सैनिक यांना कुठलीही ॲप्लिकेशन फीज इथे चार्ज केली जाणार नाही आहे. त्यांना कुठलीही फीज इथे पे करायची नाही आहे. त्याचबरोबर इथे ॲप्लिकेशन कसं करायचं आहे तुम्हाला तर इथे हाऊ टू अप्लाय ऑनलाईनच ॲप्लिकेशन करायचं आहे. ॲप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ॲडव्हर्टायझिंगची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तुम्ही डिटेल ॲडव्हर्टायझिंग रीड करून अप्लाय करू शकतात. तुम्हाला असे जॉब ओरिएंटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळत राहतील. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.